हे धिरडं बघा किती सुंदर झालेलं आहे. कलर तर लाजवाब आलेला आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचार करून बनवलेलं हे धिरडं आहे. तर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की बेसनाचं धिरडं बनवतात, ज्वारीच्या पिठाचं धिरडं बनवतात, गव्हाच्या पिठाचं धिरडं बनवतात. तर आज आपण एका वेगळ्या पद्धतीने हे धिरडं बनवून बघणार आहोत. या धिरड्यामध्ये अगदी भरपूर सारे पोषण तत्व आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत आणि बनवायला सुद्धा एकदम सोपं आहे. अगदी घरच्या घरी साहित्यांमध्ये हे धिरडं कमीत कमी साहित्यात बनून होतं आणि टेस्टमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज नाही. खूपच चवीला सुंदर लागतात. चला लगेच बनवून बघूया कसे बनवायचे. तर सगळ्यात आधी आपल्याला पाव कप बीट घ्यायचा आहे. लगेच आपल्याला त्यामध्ये 2 हिरवी मिरची, छोटा अद्रकचा तुकडा, थोडंसं आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि हे मिक्सरला आता फिरवून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालून अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. तर ह्यामध्ये तुकडे राहिले नाही पाहिजे याची जरा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर आता मिश्रण आपलं तयार आहे. आता आपण घेतो 1 कप भरून तांदळाचं पीठ, सोबत आपण घेतोय पाव कप रवा. हा रवा एकदम बारीक आहे. आता ह्यामध्ये मिश्रण आपण जे तयार केलेलं आहे ते यामध्ये ॲड करूया. तर दररोजच्या लाईफस्टाईलमध्ये आपण काही अशा वस्तू असतात जसं की बीट. हे बीट आपण पटकन उचलून सहज खात नाही. तर असं जर धिरडं बनवून दिलं तर घरातली माणसं एकदा खाल्लं तर दररोज याची फरमाईश करतील. आता ह्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालून घेणार आहोत. पिठाची कन्सिस्टन्सी व्यवस्थित बॅलन्स असली पाहिजे, नाहीतर धिरडी आपली तुटणार. धिरडी आपली व्यवस्थित होण्याकरता आपण त्यामध्ये थोडासा रवा घालून घेतलेला आहे. रव्यामुळे छान टेक्स्चर येणार आणि धिरडं आपलं थोडंसं कुरकुरीत व्हायला मदत होणार. मिश्रणामध्ये रवा असल्यामुळे आपण हे मिश्रण 10 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा आपला छान फुलून येईल. 10 मिनटं झालेले आहेत. 10 मिनटानंतर आपण झाकण काढून बघितलं. हे छान असं मिश्रण एकजीव झालेलं आहे. रवासुद्धा छान फुलून आलेला आहे. आता धिरडी आपण बनवायला सुरुवात करूया. तर तुम्ही नॉनस्टिक पॅन घेऊ शकता. माझ्याकडे हा खूप जुना घावणीचा तवा आहे, तोच मी वापरते. गेली 27 वर्ष हे आमच्या घरामध्ये आहे. यावर खूप चांगले घावणे, धिरडं, डोसे छान जमून येतात, छान निघतात, म्हणून मी हेच वापरते. आणि हे कास्ट आयर्नचं आहे, त्यामुळे हे शरीराला अतिउत्तम आहे. म्हणून आम्ही हेच वर्षानुवर्ष वापरतो आणि आजसुद्धा ते तसंच आहे. तर घावणाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि धिरडं असं आपण आता पॅनवर किंवा ह्या घावणावर आपण आता ओतून घेऊया. मिश्रणामध्ये मीठ टाकायचं मी सांगायला विसरलेले आहे. मिश्रणामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे. व्हिडिओ शूट करताना ती छोटीशी क्लिप त्यामध्ये आली नाही, त्यासाठी माफी असावी. पण तुम्ही ह्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे. तर बघा आपण धिरड्यावर थोडंसं कांदा आणि कोथिंबीरने असं नॉर्मल फिलिंग टाकलेलं आहे. आता हे धिरडं आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं झाकण ठेवलं होतं आणि याचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे. धिरडं आता आपण काढूया. कसं झालेलं आहे बघूया. तर हे धिरडं अगदी सहज निघतं. तवा चांगला तापलेला असावा. अगदी सहज निघून येतात हे धिरडं, बघू शकता. आणि आता हे फोल्ड करून घेऊया. एकच बाजू भाजली तरीसुद्धा व्यवस्थित आपली धिरडी ही भाजून होतात. पलटी मारायची गरज नाही. वाफेवर आपला कांदा व्यवस्थित शिजतो. तर आता हे दोन्ही बाजूने आपण आलटून पलटून असं पलटी करून एकदा भाजून घेऊया. तर आता व्यवस्थित आपलं धिरडं हे भाजून झालेलं आहे. बघू शकता याचा कलर काय सुंदर आलेला आहे. पोषक तत्वांनी भरलेला आहे आणि आपण कास्ट आयर्नच्या ह्या तव्यावर बनवलेलं आहे, त्यामुळे या धिरड्याची पोषण तत्व आहेत ते अजून वाढलेले आहेत. तर आता दुसरंसुद्धा आपण धिरडं बनवून घेतलेलं आहे. बघू शकता कुठेही चिकटत नाही या तव्याला. अगदी सहजतेने निघून येतात, कारण हा खूप जुना तवा आहे. वर्षानुवर्ष आम्ही वापरत आहोत. तर अशा प्रकारे आपण आज धिरडी कशी बनवायची, एकदम आरोग्याला सुटेबल आहेत आणि खूपच चविष्ट लागतात, कारण त्यामध्ये आपण जिरं, मिरची, अद्रक अशा काही वस्तू टाकलेल्या आहेत. त्याने याची चव खूप जबरदस्त लागते. तर ही धिरडी तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही कसं झालं. आपली संध्याकाळचीसुद्धा एक भाजीची रेसिपी येणार आहे. दररोज सकाळी 10 वाजतासुद्धा नाश्त्याची रेसिपी येतेच. तर दोन्ही रेसिपीज बघायच्या असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्यापर्यंत लगेच त्याचं नोटिफिकेशन येत राहील आणि असे चांगले चांगले आणि मस्त असे पदार्थ तुम्हीसुद्धा बनवायला शिकाल. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला सांगा आणि पुढचा पदार्थ तुम्हाला कोणता बघायला आवडेल तोही सांगा. तोपर्यंत खा, प्या आणि मस्त राहा.